नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत का? मी मोहोळकर, आपला भारत माने. तर नक्कीच मी आलोय मोहोळमध्ये आणि आपल्या नागनाथ महाराजांची यात्रा आहे. तर तुम्ही देखील हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही व्हिडिओ बघताय, मला व्ह्यूज भरपूर येतात, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरताय आणि कमेंट देखील करत नाही. तर नक्की असं करू नका, कारण आपले मोहोळकर तर नक्कीच मला कमेंट करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला भरभराटून सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपल्या मोहोळमध्ये आपले श्रद्धास्थान आपल्या नागनाथ महाराजांची यात्रा आहे आणि ही यात्रा पाहण्यासाठी मी मोहोळमध्ये आलो आहे. आणि आपल्या मोहोळमधली नागनाथ महाराजांची यात्रा ही कशा पद्धतीची असते हे आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. आणि मी देखील तुम्हाला यातले काही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करतोय. तर नक्कीच माझ्या आयडियाला सपोर्ट करा आणि मला देखील सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपण आलोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आज संध्याकाळी जे नागनाथ महाराजांच्या ज्या मंदिरावर जे पद्धतीचे लाईटिंगची सजावट केलेली आहे ते खूप छान असे केलेले आहे. आणि आपल्या यात्रा पाहण्यासाठी खूप मजा येते आणि प्रेक्षक देखील खूप असतं. त्यामुळं आपल्या मोहोळमध्ये यात्रेचा उत्साह तो वेगळाच असतो आणि तो पाहण्यासारखा असतो. तर नक्कीच तुम्ही बघा आपल्या मोहोळमध्ये आपल्या मंदिरावरची सजावट कशी केली आहे लाईटिंगची, आणि मंदिराच्या बाहेर देखील कशी सजावट केलेली आहे. नक्कीच बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आला तर नक्कीच माझ्या चॅनलला अजून एकदा सांगतो, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने 41. तर मित्रांनो, चला आपण बघूया आपल्या मोहोळमधल्या यात्रेचे काही दृश्य. चला तर, बाय. मित्रांनो, अजून एक वाक्य तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर चिंता अजिबात करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती जरी वाटत असेल तर भीती सुद्धा बाळगू नका. कारण तुम्ही जर एवढं जरी म्हटलं ना, चिंता ना भय नागनाथ महाराज की जय, तर तुमच्या डोक्यावर कायम आपल्या नागनाथ महाराजांचा हात आहे मित्रांनो. तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर, बाय.